शिक्षकांच्या अनुदानाच्या मागण्याच्या अनुषंगानं खरं तर मुंबईमध्ये 5 तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे। 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा प्रातिनिधिक स्वरूपात बंद ठेवून सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं ज्ञानदान करणाऱ्या ह्या शिक्षकांच्या प्रश्नांच्याकडे लक्ष वेधायचं काम आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी होतंय। आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं अधिवेशनामध्ये सगळ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना आपल्या प्रश्नाचा सुद्धा विचार गांभीर्यानं केला जावा या मागणीसाठी खरं तर प्रचंड मोठ्या संख्येनं आज आपण सगळे शिक्षक बंधू या ठिकाणी आलेले आहात। मोठ्या प्रमाणात आपल्यातल्या आदरणीय शिक्षिका भगिनी सुद्धा एवढ्या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटते आपला प्रश्न सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे। 2024 मध्ये जो टप्पा अनुदानाचा GR निघाला आणि त्या GRच्या अनुषंगानं जे आश्वासन आपल्या सगळ्यांना दिलं गेलं, आज त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे किंवा त्याला अनुषंगिक काही वेगळे निर्णय त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधत असताना समाज घडवायचं एवढं मोठं काम ज्या शिक्षकावर आपण सोपवलंय त्या शिक्षकाचा आदर आणि सन्मान सुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी भूमिका महाराष्ट्राच्या शासनानं त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे। ही भूमिका आपल्या सगळ्यांची आहे आणि याच भूमिकेचं स्वागत करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या खरं तर या न्याय मागण्यांना पाठबळ देण्यासाठी म्हणून आज आमच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं मी आणि माझे सहकारी अशोकराव माने बापू आम्ही दोघंजण आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भेट द्यायला आलोय। मी एवढंच सांगेन की आज सकाळपासून विधिमंडळामध्ये हा प्रश्न कसा सोडवता येईल, आपल्याशी चर्चेच्या वाटाघाटी कशा करता येतील आणि कुठल्या प्रश्नांच्यावर साधारण सार्वमत आपल्याला करता येईल याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या चर्चा आज सकाळपासून विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। मी आपल्याला या आंदोलनाला पाठबळ व्यक्त करत असताना एवढ्याच भावना व्यक्त करतो की लवकरात लवकर आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि अनेक वर्ष खरं तर आज आपल्याला पगार चालू होईल, आज आपल्याला अनुदान मिळेल, आज आपण एखादा टप्पा करून पुढे जाऊ अशी अपेक्षा घेऊन प्रामाणिकपणे जे काम तुम्ही सगळेजण करताय तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। माझ्याकडून आपली बैठक आयोजित करण्याच्या अनुषंगानं आज जी चर्चा सुरू आहे प्रामुख्यानं समन्वयातल्या ह्या चर्चेची सुरुवात करायच्या बाबतीत जो निर्णय आज त्या ठिकाणी हो पाहतोय या सगळ्यामध्ये प्रमुख पुढाकार घेऊन आपल्या सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी कार्य करेन किंवा मला जे करता येईल ती भूमिका मी त्या ठिकाणी सांगाळेन एवढंच अभिवचन आपल्याला देतो। आपल्याला खरं तर या ठिकाणी यायला लागलं हे सुद्धा थोडंसं दुर्दैव आहे, पुन्हा असं घडू नये असाही प्रयत्न उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांच्याकडून त्या ठिकाणी व्हावा अशी सूचना शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून शासनासमोर त्या ठिकाणी व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।